नाही, एक तर नुकतंच जे काही आपल्याला माहिती आहे की केंद्र सरकारचं माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली या वर्षीचं जे काही बजेट सादर झालं, अर्थसंकल्प सादर झाला, त्यावरती आम्ही सगळेच ठिकठिकाणी जाऊन या अर्थसंकल्पामध्ये नेमकं सर्वसामान्य माणसासाठी, या देशाच्या प्रगतीसाठी 2047चा जो काही संकल्प आहे विकसित भारताचा, तो पूर्ण करण्यासाठी म्हणून नेमकं याच्यामध्ये काय काय आहे याचं थोडं विस्तृत सादरीकरण असेल, माहिती देणं असेल, यासाठी आज मी संभाजीनगर शहरामध्ये आलो होतो आणि सर्व माझ्या सगळ्या संवाद माध्यमांशी आज त्याच्या संदर्भात प्रसारमाध्यमांशी संवाद होता, तो आता झाला. एक पक्षाची बैठक आहे, आमच्या या विभागाची आज पक्षाची बैठक आहे, त्या बैठकीला आता जाणार आहे. मी आत्ता ऐकलं ते, मला असं वाटतं की केवळ एका राजकीय सूडबुद्धी म्हणा किंवा राजकीय थोडंसा द्वेषापोटी माननीय पवारसाहेब त्यांनी ते हे वक्तव्य केलं आहे. खरं तर त्यांनी जो आरोप केला तर त्यावेळेला यांचंच सरकार होतं आणि देशात यांच्याच सरकारमधील अनेक नेते काँग्रेसचे हे सांगत होते की आपण हे करतोय, अमित भाई शाह यांच्यावरती जी काय कारवाई करतो ही चुकीची, हे करू नका. हे त्यावेळेससुद्धा होतं, तेही जाऊ द्या. पण त्यानंतर पवारसाहेबांनी जो दाखला दिला सुप्रीम कोर्टाचा, तर सुप्रीम कोर्टाने माननीय अमित भाई शाह यांना या प्रकरणामध्ये निर्दोष मुक्त केलं आहे. आता मला असं सांगायचं की साहेब, आपण केंद्रातलं बघू नका, केंद्रातले गृहमंत्री बघू नका, राज्यातले गृहमंत्री ज्यांना तुम्ही केलं त्यांना वसुलीच्या गुन्ह्याखाली 13 महिने जेलमध्ये राहावं लागलं आणि ते आता बाहेर तर आलेत, ते फक्त जामिनावरती झालेत. तेव्हा मला असं वाटतं की आपल्याजवळ काय हे थोडंसं पाहावं, कदाचित ते विस्मरण साहेबांना झालेलं असावं. मला एवढंच या निमित्तानं सांगायचं. संभाजीनगरचं जे विमानतळ आहे त्याचं देखील नाव बदलण्याचा प्रस्ताव आहे, अजून काही राज्यातले काही प्रस्ताव आहेत, देशातले अनेक प्रस्ताव आहेत की विमानतळाला नावं देण्याच्या संदर्भात. तर कॅबिनेटच्या समोर आता त्याची मान्यता घेणं आहे. शेवटी मी या राज्यातून येतो, महाराष्ट्रातून येतो, त्यामुळे छत्रपती संभाजीनगर असेल, नवी मुंबई असेल, पुणे असेल, अनेक विमानतळाच्या संदर्भात जे नावांचे प्रस्ताव केंद्रामध्ये आले ते कॅबिनेटची मान्यता लवकरात लवकर घेण्यासाठी मी निश्चित प्रयत्न करतो आहे. पुण्यामध्ये मी 2 दिवस पुण्यात होतो, तिथली पूर्व परिस्थिती पाहायला अधिवेशन सोडून मी आलो होतो. पुण्यामध्ये खरं तर पुण्याच्या बाजूला जो काही पुण्याला पाणी पुरवठा करणारी जी धरणं आहेत मोठी, ही 4 ते 5 धरणं आहेत आणि त्या धरण साठा जो आहे, जो साखळी जी आहे, म्हणजे आमचं टेमघर धरण, वरसगाव, पानशेत, खडकवासला अशी धरणं आहेत लाईनीनं, एकाच नदीवरती आहेत, ती मुठा नदीवरती. आणि त्याच्यामध्ये त्या कॅचमेंट एरियामध्ये प्रचंड पाऊस झाला 2 दिवस आणि त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात करण्यात आला. 40,000 45,000 क्युसेकनं पाणी सोडण्यात आलं आणि त्याच्यामुळे नदीच्या पात्रालगत असलेल्या घरांमध्ये पाणी गेलं. पण आता परिस्थिती अत्यंत व्यवस्थित आहे, अंडर कंट्रोल आहे, सगळी सुविधा त्या ठिकाणी दिली जाते. नागरिकांना त्या ठिकाणी स्थलांतरित केलं होतं, ते पुन्हा आहे त्यांच्या घरी आता राहायला येत आहेत. त्यामुळे आता परिस्थिती अत्यंत नियंत्रणामध्ये आहे. पुण्याच्या नागरिकांना असं सांगण्यात आलेलं आहे की आम्हाला याची कोणतीही पूर्ण थोडा समन्वयाचा अभाव नक्की होता. मी स्वतः काल जे काही 2 दिवस फिरलो आहे, ज्या काही यंत्रणा याच्यामध्ये काम करत होत्या, जलसंपदा विभाग असेल, महानगरपालिका असेल, या दोन्ही प्रशासनामध्ये थोडासा समन्वयाचा अभाव नक्की होता. लोकांना ही पूर्वकल्पना देताना त्यांना उशीर झाला, हे मात्र सत्य आहे. नाही, मला असं वाटतं की शेवटी ज्यांची त्यांची भूमिका ज्यांच्या ठिकाणी योग्य आहे. मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे का? तर आहे. ओबीसींचं म्हणणं आहे की मराठा समाजाला आरक्षण द्या, एकमेकाला विरोध कुठंच नाही, पण ओबीसींची सोडून त्याच्यातलं देऊ ना. त्यामुळे ज्यांच्या ठिकाणी ते बरोबर आहेत, पण दोन्ही समाजाला न्याय देण्याचं काम निश्चितपणे या राज्याचं सरकार करेल. 2014ला माननीय देवेंद्रजींनी या राज्यातल्या मराठ्यांना प्रथम आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. ते हायकोर्टात टिकवलं, पण सरकार बदललं आणि महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात हे आरक्षण गेलं. आजही ज्या काही आरक्षणाच्या संदर्भात ज्या काही त्याच्यातल्या काही सूचना येत आहेत, आंदोलन करणारे आपली जी काही मंडळी आहेत मराठा बांधव, त्यांच्याकडनं काही म्हणणं येतं, त्याच्यावरती गांभीर्याने विचार चालू आहे. मला असं वाटतं लवकरात लवकर हा प्रश्न नक्की सुटेल. नाही, आता हा अंतर्गत काही विषय असेल, मला माहीत नाही तितकं. मला माहिती असेल मी तेच सांगू शकतो.
संख्या वाढणार आहे का देशामध्ये? तिकीट्स कमी करण्यासाठी काही पावलं सरकार उचलत आहे का? मागच्या 10 वर्षात जर आपण पाहिलं तर जवळपास नवीन 75 एअरपोर्ट झाली, 470 नवीन एअर रूट तयार झाले. पुढच्या काळातसुद्धा या देशात 5 वर्षात मी तुम्हाला सांगतो की पुढच्या 5 वर्षात अधिकची अजून जवळपास एक 100 ते 150 विमानतळ नक्की वाढणार आहेत. आजही मी सांगितलं मगाशी पुढच्या 2047पर्यंत म्हणजे आपण जो म्हणतो की संकल्प केला आम्ही विकसित भारत, 2047पर्यंत 1000 नवीन विमानतळं आपल्या देशात होतील. विमानं नक्की विमान एअरक्राफ्ट वाढणार आहेत, आपले एअर रूट्स वाढणार आहेत, आपली विमानतळांची संख्यासुद्धा वाढणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.